शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा आज साखरपुडा पार पडतोय। युगेंद्र पवार यांचा हा साखरपुडा आटोपलेला आहे आणि त्यानंतरची ही दृश्य पाहायला मिळत आहेत। युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्यासाठी आलेले हे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। याच साखरपुड्यामध्ये संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आलेले होते। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे तिन्ही नेते या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी एकत्र आलेले होते। हा साखरपुड्याचा कार्यक्रम संपलेला आहे। प्रतिभा पवार, रेवती सुळे या देखील या सोहळ्याला उपस्थित होत्या। हा सोहळा संपल्यानंतर आता संपूर्ण पवार कुटुंबीय या ठिकाणावरून निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबईतील प्रभादेवीमध्ये युगेंद्र पवार यांचा साखरपुडा आज पार पडलेला आहे। या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंब हे एकत्र असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। साखरपुड्याचा हा कार्यक्रम संपलेला आहे आणि त्यानंतर सर्व पवार कुटुंबीय या ठिकाणावरून निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबईतील प्रभादेवीमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे। हा साखरपुडा पार पडलेला आहे। तनिष्का कुलकर्णी आणि युगेंद्र पवार यांचा आज साखरपुडा संपन्न झालेला आहे। यावेळेला सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या। अजित पवार हे देखील उपस्थित होते। शरद पवार, प्रतिभा पवार या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि याच कार्यक्रमातील काही दृश्य आणि फोटो देखील आता समोर येत आहेत। पहिला फोटो आपण पाहतोय युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्यातील कार्यक्रमामधील हा फोटो आहे। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय पवार कुटुंबीय हा कार्यक्रम संपवून, हा साखरपुडा संपवून निघताना या ठिकाणावरून पाहायला मिळत आहेत। सुप्रिया सुळे सध्या या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा आज साखरपुडा संपन्न झालेला आहे आणि या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंब हे एकत्र आलेलं होतं। हे दृश्य सध्या हा कार्यक्रम संपल्यानंतरची दृश्य आपल्याला टीव्ही स्क्रीनवर दिसत आहेत। तर पहिल्या दृश्यांमधील फोटो हा साखरपुड्यामधील आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी। धनंजय, युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। संपूर्ण पवार कुटुंबीय या सोहळ्यासाठी उपस्थित होते। प्रथमेश, नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा जो आहे तो संपन्न झालेला आहे। हा कार्यक्रम संपन्न झालेला आणि या कार्यक्रमासाठी सहकुटुंब शरद पवार सुद्धा उपस्थित होते। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा सहकुटुंब उपस्थित होते आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर हा कार्यक्रम संपन्न झालाय आणि आता या ठिकाणी एकंदरीत हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर स्वतः युगेंद्र पवार असतील, त्याचबरोबर तनिष्का कुलकर्णी असतील, हे या ठिकाणी आले आणि त्यांनी सर्व कुटुंब जे आहे ते कौटुंबिक सोहळा होता त्यामुळे आता त्याच्यानंतर त्यांना सोडायला सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर हे सगळं कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे आणि आता त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता या ठिकाणाहून शरद पवार असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार असतील जे आहेत ते निघालेले आहेत आणि आता आपण जर पाहिलं तर हा कार्यक्रम जो आहे तो संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहेत ते एकत्रित आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। प्रथमेश, अगदी अगदी धनंजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। युगेंद्र पवार हे साखरपुडा आटोपल्यानंतर आता माध्यमांसमोर आल्याचं पाहायला मिळतंय। हे दृश्य आपण पाहतोय। युगेंद्र पवार यांचा साखरपुडा संपन्न झालेला आहे। पहिल्या दृश्यांमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमावेळची ही दृश्य आहेत। हे फोटो समोर येत आहेत युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याचे। या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आलेले होते। युगेंद्र पवार यांची भावंड देखील या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र होते। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। प्रतिभा पवार या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। रेवती सुळे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। जय पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। संपूर्ण पवार कुटुंबीय
आज पुन्हा एकदा एका सोहळ्यासाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिले फोटो युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्याचे आहेत, तर दुसरी दृश्य साखरपुडा संपन्न झाल्यानंतर पवार कुटुंबीय या ठिकाणावरून निघतानाची ही दृश्य आहेत। सुप्रिया सुळे काही वेळापूर्वीच या ठिकाणावरून निघालेल्या आहेत, तर बाकी पवार कुटुंबीय देखील एक एक करून या सोहळ्यातून आता निघताना पाहायला मिळत आहेत। हे दृश्य पवार कुटुंबीय ज्या वेळेला या साखरपुड्यासाठी येत होते त्यावेळेची काही दृश्य आपण पाहतोय। त्यानंतर आता जातानाची दृश्य देखील समोर येत आहेत। युगेंद्र पवार यांचा आज साखरपुडा संपन्न झालेला आहे। मुंबईतील प्रभादेवीमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम पार पडलेला आहे। Thank you.